नमस्कार मंडळी. बिस्किट तर अशी वस्तू आहे की प्रत्येकांना आवडते, की याला लहान मुलं तर काय मोठेही आवडीने खातात. तर आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे असे हेल्दी टेस्टी बिस्किट शेअर करणार आहे की हे बिस्किट खाल्ल्यानंतर तुम्ही मार्केटचे बिस्किट खायला विसरून जाल. तर चला सुरू करूया. तर यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये टाकूया 1 कप म्हणजे 250 ग्रॅम गव्हाचे पीठ. सोबतच टाकूया अर्धा कप बारीक रवा. जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर त्याला एकदा मिक्सी जारमध्ये फिरून घ्या, जेणेकरून रवा बारीक होईल. आता बिस्किटला अगदी मार्केटसाठी खस्ता बनविण्यासाठी यामध्ये घालूया 1/4 कप म्हणजे 4 ते 5 मोठे चम्मच खोबऱ्याचे किस. हे टाकणे ऑप्शनल आहे, तुम्ही वाटलंच तर हे स्किप सुद्धा करू शकता किंवा नुसतं गव्हाच्या पिठानेही बनवू शकता. सोबतच टाकूया 1 चम्मच वेलची पावडर व थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट, ज्यामुळे बिस्किट खूप छान टेस्टी बनेल. हे पण टाकणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता बिस्किटला खुसखुशीत बनवण्यासाठी यामध्ये घालूया 1/4 कप तेल. तुम्ही वाटलंच तर तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा टाकू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल खूप जास्त टाकायचे नाही, नाहीतर तळताना बिस्किट तेलात फुटेल. तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि याचा असा गोळा बांधत आहे ना, तर व्यवस्थित बांधल्या जात आहे. याचा अर्थ मिश्रण बिस्किटसाठी अगदी परफेक्ट आहे. तर सध्या साईडला ठेवून देऊया आणि एका बाउलमध्ये टाकूया 1 कप साखर. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये घालूया अर्धा कप नॉर्मल थंड दूध. तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता. आपल्याला साखर फक्त दुधात मिक्स करायची आहे, विरघळू द्यायची नाही. तर चला पीठ भिजवून घेऊया. तर थोडं थोडं टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. एकदम पूर्ण टाकायचे नाही, थोडं थोडं करून टाकायचे आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचे आहे. तर आपण पूर्ण यात दूध घालून घेतले आहे. खरंच मंडळी, हे बिस्किट खायला अगदी ब्रिटानिया बिस्किट सारखे खूप टेस्टी लागतात. तर जसं आपण पोळ्यासाठी नरम गोळा भिजवतो ना, बस तसाच आपल्याला याचा सॉफ्ट गोळा भिजवायचा आहे. तर आपण याचा असा नरम मुलायम सॉफ्ट गोळा भिजवून घेतला आहे. तर याला झाकून 5 ते 7 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं, कारण आपण याच्यात रवा टाकला आहे ना, तर तो छान फुलून येईल. तर 7 मिनिट झालेले आहे आणि पीठ ही छान फुलले आहे. आता चॉपिंग पॅडवर ठेवून हाताने हलकंसं प्रेस करायचं आणि याचे 2 समान भाग करायचे आणि एक भाग उचलून साईडला ठेवून द्यायचं व दुसऱ्या भागाला चॉपिंग पॅडवर ठेवून बेलनने पोळीसारखं लाटायचं आहे. खूप पातळ पोळी लाटायची नाही, थोडी जाडच ठेवायची आहे. बिस्किटला आकार देण्यासाठी अशी लहान वाटी किंवा कटर घ्यायचं आणि असे लहान लहान गोल गोल कट करून घ्यायचे. आता बिस्किटला अगदी मार्केट सारखं लुक देण्यासाठी चाकूने हलकेसे कट लावायचे. बघा किती छान डिझाईनदार आपला बिस्किट बनून तयार झाला आहे. तुम्ही वाटलंच तर प्लेन सुद्धा ठेवू शकता. मी तुम्हाला एक आणखीन कट लावून दाखवते. पूर्ण कट लावायचे नाही, हलकसा हाफ कट लावायचे आहे. तर बघा किती सुंदर आपलं बिस्किट बनून तयार झाला आहे. तर याप्रमाणे आपण सारे बिस्किट बनवून तयार करून घेऊया. तर आपण सगळे बिस्किट बनवून तयार करून घेतले आहे. तर चला पटकन यांना फ्राय करूया. तर फ्राय करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करायला ठेवले आहे. यांना फ्राय करण्यासाठी खूप जास्त तेल टाकायची गरज नाही.
तेल खूप कडक गरम करायचं नाही. आपल्याला बिस्किटला मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचं आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. तर एक एक करून असे बिस्किट टाकूया. खूप जास्त टाकायचे नाही तर पलटायला प्रॉब्लेम जाईल. गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचा आहे, ज्यामुळे बिस्किट आतूनही छान शेकल्या जाईल. सध्या ना अजिबात टच करायचे नाही. हे खालून हलकेसे गोल्डन होणार ना, तेव्हा हळूवार पलटून घ्यायचं. पहा किती छान गोल्डन कलर आला आहे. तर हळूवार पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने ही गोल्डन फ्राय करून घेऊया. तर परत करून दोन्ही साईडने छान गोल्डन फ्राय करून घेऊयात. गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचा आहे. जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर काय होईल की बिस्किट वरून तर शेकल्या जाणार पण आतून कच्चे राहणार. तर याप्रमाणे परत करून बिस्किटला दोन्ही साईडने छान गोल्डन फ्राय करून घेऊया. तर बिस्किट दोन्ही साईडने छान गोल्डन फ्राय झालेले आहे व कलर ही खूप सुरेख आलेला आहे. तर हळूवार काढून घेऊया. तर किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. वाटते ना अगदी मार्केटच्या बिस्किट सारखे सुपर. तर याप्रमाणेच आपण उरलेले सर्व बिस्किट तळून घेऊयात. तर रेडी आहे अगदी मार्केट सारखे खुशखुशीत क्रिस्पी करारे खस्ता बिस्किट. तर यानं 5 मिनिट थंड करून घेऊयात. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. मी तुम्हाला एक बिस्किट तोडून सुद्धा दाखवते. वाव, किती खुसखुशीत खस्ता बनले आहे. पहा आतून टेक्स्चर किती छान मस्त आलेला आहे. तर तुम्ही मुलांसाठी हे हेल्दी टेस्टी बिस्किट एकदा नक्कीच ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची बिस्किटची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.